तो
सत्य चाले हे शरीर कोणाचे सत्य चाले हे शरीर कोणाचे सत्य चाले शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरी वीण कोण बोलविते हरी वीण कोण बोलविते हरी वीण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको दयाचे भजन चुकून दयाचे भजन चुकून मानसाची देव चालवी मानसाची देव चालवी मानसाची देव चालवी अहंता मानसाची देव चालवी मी एक करता म्हणून मी एक करता म्हणून मी एक करता म्हणून वृक्षाची ये पान हले ज्याची सत्ता वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता वृक्षाची ये पान हले ज्याची सत्ता वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे राहिली अहंता मग कोठे राहिली अहंता मग कोठे देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको दयाचे भजन चुकून दयाचे भजन चुकून नको तू का म्हणे विठो भरलास भाय का म्हणे विठो भरलास बाय तू का म्हणे विठो भरलास भाय का म्हणे विठो भरलास बाय काय उने आहे चराचरे काय उनी राहे चराचर काय उनी राहे चराचर देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको दयाचे भजन चुकून दयाचे भजन चुकून विठोबार घोमाई विठोबार हे जय विठोबार घोमाई हे जय विठोबार घोमाई विठोबार घोमाई हे जय विठोबार घोमाई 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 हे जय विठोबार घोमाई हे जय विठोबार घोमाई हे जय विठोबार घोमाई हे शरीर चाले हे शरीर कोणाची सत्य चाले हे शरीर चाले हे शरीर चाले हे शरीर कोणाची चाले हे शरीर चाले हे शरीर कोणाची चाले हे शरीर चाले हे शरीर चाले हे शरीर चाले हे शरीर कोणाची आसते
कोण बोलावितो हरी विना देखवी ऐकावी आना देखवी ऐकावी एक नारायण देखवी ऐकावी बोलवीते हरि बीन कोण बोलवीते हरि बीन कोण बोलवीते हरि बीन कोण बोलवीते हरि बीन देखवी ऐकावी देखवी ऐकावी एक नारायण देखवी ऐकावी एक नारायण दयाचे बजाना चुकवू नको हे दयाचे भजन दयाचे दया दयाचे भजन दयाचे भजन दयाचे भजन दयाचे भजन दयाचे भजन चुकवू नको दयाचे भजन दयाचे दयाचे भजन दयाचे भजन दयाचे भजन दया भजन दया दयाचे भजन दयाचे भजन
चाले हे शरीर कोणाची ये सत्य, कोण बोलविते हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. मानसाची देव चालवी अहंता, मिची एक करता म्हणू नये. वृक्षाची ये पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुका म्हणे विठो भरलास बाह्य, काय उणे आहे चराचरी. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम, जगननीत पानी मंडनं मंडनानां. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन. नगारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन. पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन. पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन. दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. प्रथम नमन, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया. संताजिया. कलावज्ञे जीवोधरार्थावतारं, कलाकांक तेजोधि कामोदि वक्त्रं. फलानिश्यवादपनोदार दक्षं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरियोगिराजं. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिनं, नमो नारायणगिरी परब्रह्म स्वरूपं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची ये, मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. जवार करी संताचा, वार करे संताचा. वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा. या वार करी संताचा. मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. संताचा, संताचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. चाले हे शरीर कोणाची ये सत्य, कोण बोलविते हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. अखिलकोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा. मुक्त कैवल्य तुझनिधी माऊली ज्ञानोबराया, जगद्गुरु तुकोबराया, आदिशक्ती मुक्ताई माता, सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, गुरुवर्य महंत रामानंदगिरीजी महाराज, गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु मराठी मानावर आदिराज्य करणारा जगविख्यात साधू
इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ, मानवतेचा महान नंदादेव, भागवत संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेलं एक गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न उलगाडणारं कोडं म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराय. अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा निवडलाय. जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये प्रतिपादन करतात का चाले हे शरीर कोणाची ये सत्य. तुकोबाराय म्हणतात त्या भगवंताशिवाय हे शरीर चालत नाही. या शरीराला चालवणारा कोणीतरी भगवान परमात्मा आहे. असा तो जगाचा मालक. त्याच्या सत्तेशिवाय ह्या विश्वामधलं काहीच होत नाही. त्याच्या सत्तेनं हे शरीर चालतंय. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात का त्याच्या भजनाला चुकू नको, नाही का. चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलवितो हरिविना. बोलावणारा सुद्धा तो भगवान परमात्मा आहे, नाही का. आपल्याला चालवणारा सुद्धा तो भगवान परमात्मा आहे. मग त्याच्या भजनाला चुकू नको. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. तुकोबाराय म्हणतात माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये. कारण आपली अहंता सुद्धा तोच भगवान परमात्मा चालवतो. वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, नाही का. वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. असा तो भगवान परमात्मा. त्याच्या भजनाला चुकू नको तुकोबाराया म्हणतात. पण काही साधक मंडळी माझ्या जगद्गुरु तुकोबारायला म्हटले का हो तुकोबाराया, तुम्ही म्हणतात भगवंताचं भजन करा, त्याचं चिंतन करा, पण तो भगवान परमात्मा कुठे आहे. आणि मग तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे विठू भरलास बाह्य, काय उणे आहे चराचरी. तो भगवान परमात्मा चराचरामध्ये भरलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज आपण ज्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालो आहोत ते निमित्त म्हणजे कैलासवासी सकाहरी शंकर मोरे उर्फ सरांना जाऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे. दादा याचा विको कमी कर, बास कमी कर, म्हणजे त्यांना आवाज स्पष्ट येईल. आणि हा तानपुरा थोडा कमी करा. हां बरोबर. सरांना जाऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होते. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, सरांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वच आपतेष्ट सगळे सोयरे या ठिकाणी उपस्थित झालो आहोत. कारण बांधल्या पिंडीचा आळा तुटल्यानंतर, वटवृक्ष उमळून पडल्यानंतर, धरणाचा बांध फुटल्यानंतर, किंबहुना देवाऱ्यातील दिवा विझून गेल्यानंतर जे दुःख समयला होतं, जे दुःख वटवृक्षावरील निवास करणाऱ्या पाखरांना होतं, जे दुःख गवताच्या काडीला होतं, तेच दुःख या परिवारातील प्रत्येक सदस्याला झालंय. कारण सरांचं कार्य, सरांना जाऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे. पण सरांच्या जीवनामध्ये सरांना जे कार्य केलंय ना, खऱ्या अर्थाने तो काळ म्हणजे खूप कष्टाचा असायचा. जुन्या काळामधले लोकमध्ये त्या काळामध्ये खूप कष्टमय जीवन जगावं लागत होतं. पण तरी सुद्धा सरांनी शून्यातून खऱ्या अर्थाने विश्व निर्माण केलंय. त्या काळामध्ये सरांनी किराणा दुकानावरती दुसऱ्याच्या तिथं कामाला राहून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलंय. नंतर कोपरगाव तालुक्यातील रवंदे या ठिकाणी 22 वर्षे शिक्षकाची सर्व्हिस सरांनी खऱ्या अर्थाने केली. पण ती सर्व्हिस करत असताना जुन्या काळामधले शिक्षक आठवा बरं, त्या काळामध्ये शिक्षक वर्ग म्हणजे खूप कष्टमय जीवन होतं. तरी सुद्धा त्या मुलांना घडवणं, मुलांना संस्कार देणं, खऱ्या अर्थाने त्या काळामधले ते जुन्या लोकांचं एक ध्येय होतं का आपण काहीतरी चांगले विचार समाजाला दिले पाहिजे. आजची गोष्ट वेगळी, आजचं काही काढूच नका, नाही का. जुन्या काळामध्ये सरांनी 22 वर्षे त्या रवंदे गावामध्ये सर्व्हिस केली. पण त्या शाळेची इमारत काहीतरी मोठी व्हावा म्हणून सरांनी एक त्या काळामध्ये नाटक बसवले. ते नाटक गावातील काही लोक बरोबर घेऊन, आणि जो निधी येईल ना त्या नाटकातून, जो विधी मिळेल ना, तो निधी असेल ना शाळेकरता, तो निधी वापरला. त्या काळामध्ये किती कष्टमय जीवन होतं. आणि ते करत असताना, सर्व्हिस करत असताना आपला परिवार सरांनी खऱ्या अर्थाने व्यवस्थित घडवला. सुसंस्कृत असा परिवार सरांनी त्या काळामध्ये घडवला. 5 मुली असेल, 1 मुलगा असेल. आमचे नवनाथ दादा सुंदर असा परिवार घडवला. कारण सरांनी इतका छान परिवार घडवलाय. कारण मला आमचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन असणारे आमचे सोपान दादा शिरसाट, त्यांनी संपूर्ण सरांची मला माहिती दिली का सर असं जीवन जगत होते. एक आदर्श शिक्षक सुद्धा होते आणि आदर्श एक शेतकरी सुद्धा सर होते. कारण सुंदर असा परिवार घडवला. परिवार घडवत असताना आपल्या मुली सुद्धा एक कुटुंबामध्येच दिल्या, 5ही मुली सरांनी. त्यानंतर 5ही मुली देताना जे गावं निवडले ना ते नदीकाठचेच होते. आहेच ना, नदी काठावरतीच 5ही मुलांचे गाव आहे, मुलींचे गाव आहे. मुलगा सुद्धा एक आजही सीएचं काम करतायत, ते ऑडिटर म्हणून काम करतायत. नवनाथ दादा उत्कृष्ट असा सरांनी परिवार घडवला. आणि परिवार घडवत असताना
आपल्या मुलींच्या नावावरती आज कोणी नाही तसा. आज जर विचार केला ना, मुलींच्या नावावरती डिपॉझिट केलंय सरांनी आणि 5ही मुलींना बोलून पावत्या मुलींच्या हातामध्ये दिल्या. मुली सुद्धा त्या सरांच्याच मुली होत्या, कारण कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, त्यांनी त्या पावत्या घेतल्या नाही, त्या संपूर्ण पुन्हा आमच्या नवनाथ दादाच्या स्वाधीन केल्या. नाही तर आजचं धकाधकीच्या जीवनामध्ये विचार करा बरं. आज काही काही असे का आपल्या भावाच्या प्रॉपर्टीमध्ये वाटा घेतात आहेच ना आज. म्हणून असा सुंदर सरांनी परिवार घडवला आणि खऱ्या अर्थाने मुलांना संस्कार द्यायचे, जे विचार द्यायचं काम सरांनी आयुष्यभर केलंय. खऱ्या अर्थाने मी आज म्हणेल की शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. सरांनी खऱ्या अर्थाने म्हणावं का आज माझा शेवट गोड झालाय. सुंदर असा परिवार घडवला, सुंदर असं जीवन ज्यांचं गेलंय ना, समाजासाठी काम केलंय, दुसऱ्यासाठी जो आयुष्यभर काम करतो ना, खऱ्या अर्थाने त्याला म्हटलं पाहिजे का शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. यजसाठी केला होता अट्टहास, यजसाठी केला होता अट्टहास, यजसाठी केला होता यासाठी केला होता शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चितीने पावलो विसावा, निश्चितीने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो शेवटचा दिस गोड व्हावा. बाहेर जे मंडळी उभी आहे का, प्लीज बाहेर उभं राहू नका, मध्ये येऊन बसा कीर्तनामध्ये. बाहेर मंडळी काही उभी आहे, मध्ये या, मध्ये. विठाल विठाल विठाल. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण माणसाने असं जीवन जगलं पाहिजे हो, खऱ्या अर्थाने आपला शेवट गोड झाला पाहिजे. धन दौलत कमवून खऱ्या अर्थाने शेवट गोड होत नाही, पण आयुष्यभर समाजाची सेवा केली, दुसऱ्यासाठी आम्ही कामावर आलो ना, त्याला खऱ्या अर्थाने शेवट गोड म्हणावं लागेल. म्हणून सरांनी सुंदर असं कार्य केलं आणि सरांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वच आप्तेष्ट सगळे सोयरे या ठिकाणी उपस्थित झालो आहोत. त्यामधील आपल्याच परिसराचं वैभव असणारे ज्यांची नाथ ब्रह्म वारकरी शिक्षण संस्था राहता या ठिकाणी आहेत, त्या नाथ ब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व असणारे आमचे गुरुबंधू संतोषजी महाराज दीक्षितसुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर आलेले आमच्या परिसराचं वैभव रावसाहेबजी महाराज बेताळा असेल, त्याचप्रमाणे माझे मित्र अनिलजी महाराज उंदरे असेल, आपल्याच परिसराचं वैभव आमचे प्रमोद भाऊ मोरे असतील, कारण त्यांचं दोन्ही काम आहे 2 in 1, फोटोही काढणं टाळबी घेणं. आमचे दादा असतील, आस्तागावचे सर्वच आता टाळकरी, मोरवाडीचे टाळकरी असतील, पाठीमागं हे नाथ ब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत, समोर बसणारे आमचे कमलेश सर असेल, समोर गोविंद भाऊ चोळके असतील, आमचे दादा असतील, सर्वच आता मोरवाडीकर सर्वच मंडळी आप्तेष्ट असतील, सगळे सोयरे असतील, सर्वांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. आणि ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे आमची जाधव साऊंड, दादा तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. आणि माझ्या कीर्तन सेवेकडे वळतोय. विठाल विठाल विठाल. आणि समोर जे चित्रीकरण करताय, ज्यांचा यूट्यूब चॅनल असणारे आमचे ऋषिकेश दादा, त्याचप्रमाणे HD मराठी, कारण महाराष्ट्रातील नंबर 1चा हा यूट्यूब चॅनल आहे, माऊली HD चॅनल, कारण त्यांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. विठाल विठाल. वैदिक हिंदू सनातन धर्मशास्त्रानुसार जीवाने एकदा देहाचा त्याग केला का आम्हाला हे महत्त्वाचे विधी करावे लागत असतात. आमच्या हिंदू धर्मामध्ये कर्म प्राप्त आहे, आम्ही हे विधी करत असताना अंतकरणामध्ये भाव लागतो. जी व्यक्ती गेली ना, त्या व्यक्तीविषयी अंतकरणामध्ये जर भाव असेल ना, केलेलं पिंडदान असेल, केलेलं वैदिक कर्म असेल, ते आमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असतं.
जर अंतकरणामध्ये भावच जर नसेल ना, केलेलं कर्म त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. म्हणून आम्ही कर्मकांड गरुड पुराणानुसार सर्व करत असतोय. हे का करायचं हो? कारण आमचे भगवान श्रीरामचंद्र प्रभू वनवासात असताना दशरथ राजांचं पिंडदान केलं होतं, म्हणून ते आज करायचंय. खऱ्या अर्थाने आमच्या संतांनी आम्हाला सांगितलं म्हणून ते पिंडदान करायचंय. थोडा इट थोडा माझे झाले गायावरचे. म्हणून आमचे पितर जर प्रसन्न जर नसेल मग आम्हाला पितृदोषाला सामना करावा लागत असतो, नाही का? आहा काटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. मग ते पितर काय करतात, आपली छाती बडवून घेतात. तो दोष आम्हाला लागतोय, मग त्याला आम्ही पितृदोष होतोय. म्हणून त्या काळामध्ये आम्ही हे कर्मकांड करत असताना अंतकरणामध्ये भाव लागतो. आमच्या संतांनी आम्हाला सांगितलं म्हणून हे कर्मकांड करायचे. मग तुम्ही म्हणाल आम्ही जे कर्मकांड करतोय, हा सगळा विधी करतोय, मग केलेलं पिंडदान आमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असेल का, म्हणतो आम्ही कधी कधी. पण आज विज्ञानाच्या युगामध्ये वावरत असताना कधी कधी आम्हाला शंका येते. एखादा मित्र आमचा जर बाहेर कुठं फिरायला गेला, त्याने आम्हाला सांगितलं माझा बॅलन्स संपलाय, बॅलन्स मार. आम्ही मारून देतो का नाही? बॅलन्स मारल्यावरती किती वेळ लागतो तो बॅलन्स जायला? मोबाईलचा बॅलन्स 5 सेकंद 2 सेकंदामध्ये पोहोचवतोय. ही झाली विज्ञानाची प्रगती. पण ही सुद्धा एक अध्यात्माची प्रगती आहे. कारण अध्यात्मामध्ये आमच्या साधू संतांनी हजारो वर्षापूर्वी ते मंत्र तयार केले, त्याची काहीतरी ताकद असेल ना. कारण महाभारतामध्ये संजय माहिती आहे प्रत्येकाला, संजयाला भगवंताने दूरदृष्टी दिली होती, दिव्य दृष्टी दिली होती. महाभारतामधलं सगळं युद्ध तो संजय धृतराष्ट्राच्या त्या महालामध्ये बसून सगळं बघत होता. आणि आजचं जे आपण होतो दूरदर्शन आहे, नाही का, आपण टी व्ही बघतोय, त्या काळामध्ये ही दिव्य दृष्टी होती. त्या काळामध्ये मंत्राची ताकद मंत्र उपचाराची होती. म्हणून केलेलं पिंडदान आजही त्यांच्यापर्यंत पोहोचतं ना. एक जण म्हणलं कसं काय पोहोचेल महाराज? पोहोचूच शकत नाही. मी म्हटलं मग बॅलन्स कसं काय पोहोचतो? ते म्हटलं ते विज्ञान आहे. म्हटलं हे सुद्धा अध्यात्म आहे ना. अध्यात्माची ताकद एवढी मोठी आहे. पंचांगण तुम्हाला माहिती, पंचांग माहिती ना, 5 वर्षाचं दिनदर्शिका असते ना, तसं 5 वर्षाचं काढलेलं असतं. पण आज 2025 चालू आहे. 2030ला त्या पंचांगांमध्ये किती वाजता सूर्यग्रहण आहे, किती वाजता चंद्रग्रहण आहे, पार मिनिटावर नाही सेकंदावर सांगितलेलं असतं. हे विज्ञानाने तयार केलं का? नाही. खेड्यातला कुठला तरी ब्राह्मणांना समोर जर ते पंचांग दिलं ना, तो काय 1 मिनिटात सांगतो 2030ला कधी सूर्यग्रहण आहे आणि कधी चंद्रग्रहण आहे. ही अध्यात्माची खऱ्या अर्थाने प्रगती. ज्या ठिकाणी विज्ञान संपतंय ना, तिथं अध्यात्म सुरू होतो. आमच्या संतांनी जगात असा विषय नाही का त्याच्यावरती आमच्या संत महात्म्यांनी रिसर्च केला असेल, असा एकही विषय नाही. पाण्यापासून वीज तयार होती, पाण्यापासून वीज तयार होती 750 वर्षापूर्वी. 16 वर्षाचे शास्त्रज्ञ म्हणजे साधकाचा मायबाप माझे माऊली ज्ञानोबरायानं सांगितलंय. कधी? पाण्यापासून वीज निर्माण होती, त्याच्यापासून प्रकाश तयार होतो. माझ्या माऊली ज्ञानोबरायानं 750 वर्षापूर्वी सांगितलंय. आता ओवी आहे का? तरी उदकाचे ने आवेशे प्रगटले ते जंजीसे, विजू माझे असे सलील काही. तरी उदक म्हणजे पाणी, उदकाचे ने ना, आवेश म्हणजे गती. पाण्याला जर आम्ही गती दिली ना, त्याच्यापासून वीज तयार होते. हे माऊलीनं कधी सांगितलं आम्हाला? 750 वर्षापूर्वी. पण पाण्यापासून लाईट तयार होती आम्हाला कधी कळलं? 146 वर्षापूर्वी कळलं. कारण 1879ला थॉमस आल्वा एडिसन नावाचा शास्त्रज्ञ अमेरिकेचा, त्याने त्या बल्बाचा शोध लावलाय. कधी? 1879ला. आणि माझ्या माऊलीनं 750 वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं होतं. याच्याही पुढे जाऊन सांगेल ही पृथ्वी गोल आहे. माझ्या माऊलीनं आम्हाला कधी सांगितलं? 250 वर्षापूर्वी, 750 वर्षापूर्वी माऊलीनं सांगितलं. आणि पृथ्वी गोल आहे आम्हाला 250 वर्षापूर्वी कळालं. पृथ्वी हे प्रामाणूचा उगाणू घ्यावा, परी हा भूगोलची काखे सोवा. भू म्हणजे जमीन आणि गोल म्हणजे गोल आहे. आमच्या संतांनी आम्हाला सांगितलंय. म्हणजे संतांनी आम्हाला जे विचार दिले ना, आज खऱ्या अर्थाने अध्यात्माची ताकद येऊ.
विज्ञान जिथं संपतंय तिथून अध्यात्म सुरू होतंय. आता सैराट पिक्चर प्रत्येकाला माहिती ना. सैराट हे नाव कशातलं आहे हो? बैसोलो जयावरी सैराट ते जाय. बैसोलो जयावरी सैराट म्हणजे आमच्या गाथ्यामधला हा शब्द आहे. नागराज मंजुळेंची आम्ही मुलाखत ऐकली ना, नागराज मंजुळेंनी सांगितलं हा शब्द गाथ्यामधला आहे सैराट. सैराट म्हणजे दिशाहीन असणारा. म्हणून संतांनी आम्हाला जे विचार दिले ना त्या विचारावरती आज आम्ही चाललो पाहिजे. कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. माणसाकडून चुका घडत असतात आणि भगवंत हा बिनचुकी कधीच चुकत नसतो. आणि चुकलेल्यांना रस्ता दाखवतात खऱ्या अर्थाने ते संत आहे. माणूस चुकीचा पुतळा आहे. माणूस चुका करतो. काही माणसांना आपण चुकलोय हे सुद्धा कळतं, पण तरी सुद्धा चुका करत असतात ना. व्यसन करणं हे चुकी आहे माहिती आहे प्रत्येकाला, तरी सुद्धा माणसं चुका करतात. आणि बिनचूक आहे तो कोण आहे? भगवान परमात्मा आहे. काही माणसं विनाकारण म्हणत असतात भगवंतानी असं केलं, भगवंतानी तसं केलं, भगवंतानी चूक केली. पण श्रीमद भागवताच्या 2ऱ्या स्कंदामध्ये विदुर काकांचा आणि मैत्रेयांचा संवाद आहे. त्या संवादामध्ये विदुर काका मैत्रेयांना विचारतात, का हो मैत्रेय तुम्ही म्हणतात हा जीव प्रत्येकाचा अंश आहे, मग भगवान परमात्मा असं का करतो? एखाद्याला दुःख देतो, एखाद्याला सुख देतो, असं का करतो? आणि त्यावेळेस मैत्रेयांचं उत्तर आहे, भगवान परमात्मा किसी को दुख नहीं देता, भगवान परमात्मा किसी को सुख नहीं देता, हर एक आदमी अपने अपने कर्म का फल भोगता है. प्रत्येक जीव आपल्या आपल्या कर्माचं भोग भोगत असतोय. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. माणसाने पहिल्यांदा कर्म चांगले केले पाहिजे ना. कारण ज्याला दुःखाची जाणीव असते ना त्याला सुखाची किंमत असते. आपण जे दिवस काढले आहेत ना त्याची नेहमी माणसाने जाणीव ठेवली पाहिजे. नो सुंदर चेहरा म्हातारा होतोय, बलाढ्य शरीर गळून पडतं, सत्ता संपत्ती पद अधिकार हे सुद्धा एक दिवस काळाच्या ओघात निघून जाणार आहे. खाली राहणारे तो फक्त आपण केलेला परमार्थ आणि जीवनामध्ये केलेले चांगले कर्मच आमच्या बरोबर येणार आहे. दुसरं काही येणार नाहीये. चांगलं व्यक्तिमत्व जन्म घेत नसतं, ते निर्माण करावं लागत असतं. आपल्यासोबत दुसऱ्याचंही भलं व्हावा अशी ज्याची मानसिकता असते ना त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही. धर्माशी गद्दारी, कार्यात बेईमानी, वागण्यात लाचारी आणि जी माणसं बोलण्यात लबाडी करतात ते आयुष्यात सुखी होत नाहीये. म्हणून धर्माशी सुद्धा गद्दारी करू नका. जीवन जगत असताना परमार्थ करत असताना दुसऱ्याचं वाटोळं करू नका. कारण जो इतरांचं वाईट करतो ना तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. जो दुसऱ्याचं चांगलं करतोय ना तो स्वतः कधी संपत नाही. दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा आपण चांगल्या वाट्याला लागा. दुसऱ्याला वाट दाखवण्यापेक्षा वाट दाखवण्याचं कार्य करा. माणसाचा दर्जा श्रीमंतीवरून ठरत नसतो, विचारावरून ठरत असतो. चांगला माणूस बना. शेवटी हिशोब धर्माचा नाही कर्माचा होता असतो हे लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल कारण माणसाने पहिल्यांदा कर्म चांगलं करावं. एखाद्याने तुम्हाला दुःख दिलंय, त्रास दिलाय, तुम्ही का दुसरे कर्म करता? तुम्ही का दुसरे कर्म करता? कारण आमच्या कर्माला 13 साक्षीदार आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, तुमचं मन, तुमची बुद्धी, अहंकार, चंद्र, सूर्य, तारे आणि या दिशा आणि हृदयामध्ये असलेला परमात्मा. मग किती डिलीट करा आणि कितीही पुरावे नष्ट करा, कार्यक्रम सुटत नाही. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात आम्हाला भोगावंच लागणार आहे. आम्ही जे कर्म करू ते आम्हाला चुकणार नाही. लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करू नका. कारण समाज असा आहे, समाजामध्ये काही माणसं सांभाळावं लागतात नाही का, आणि काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं नाही का. आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची काहीच किंमत नसते. त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसाला चांगल्या माणसाची काही किंमत नसते. समाज असा आहे, पेरू विकत घेताना गोडे का विचारतात, खाताना मात्र मीठ मिरची लावून खातात. ही समाजाची रीती. समाज असा आहे, मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात, पण नियतीशी आदबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना 10 वेळेस विचार करतो. ही समाजाची रीती. म्हणून लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. आपला आपला परमार्थ, आपलं चिंतन करत राहा. त्या भगवंताचं भजन आयुष्यभर करत राहा. आमच्या बरोबर फक्त केलेले कर्म याची देही गाणे देवाचे भजन, याची देही गाणे देवाचे भजन, देही गाणे देवाचे भजन, याच देही गाणे देवाचे भजन, याची देही गाणे देवाचे भजन आणि काही धन नाही. याची देही गाणे देवाचे भजन आणि काही धन नाही. याची देही गाणे
देही गडे देवाचं भजन. दुसऱ्या देहामध्ये आम्हाला दुसऱ्या जन्मामध्ये कुठेही आम्हाला भजन करता येणार नाही. मनुष्य देहाला आम्ही आलो तरच आम्हाला त्या भगवान परमात्म्याचं भजन करता येणार आहे. तसं आम्हाला कळत सुद्धा नाही आम्ही काय नाही. म्हणून त्या भगवंताचं चिंतन त्याचं भजन केलं पाहिजे. कारण हळूहळू दररोज त्या भगवंताचं चिंतन आम्ही केलं पाहिजे. दररोज त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात ना, हळूहळू ढाळे ढाळे की तू केने एके वेळे तर या मार्गीची निबळे निश्चिंत टाकी. आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत जायचं ना, तिथपर्यंत जात असता मला हळूहळू जावं लागणार. एकाएकी भगवान परमात्म्याची भेट होणार नाही, एकाएकी संतांची भेट होणार नाही. दररोज थोडं थोडं नामस्मरण करून करून आम्हाला संतांची कृपा होणार आहे. दररोज थोडं थोडं चिंतन करून आम्हाला भगवंताची कृपा आमच्यावरती होणार आहे. म्हणून आम्ही अखंड हळूहळू भगवंताचं भजन त्याचं चिंतन केलं पाहिजे. हरी भजनावीन काळ घालवू नको रे, हरी भजनावीन काळ घालवू नको रे, हरी भजना विनकाळ घालवू नको रे, हरी भजना विनकाळ घालवू नको. दुरीचा साप भिवनी बाबा, दुरीचा साप भिवनी बाबा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दीपा मलवू नको रे, हरी भजनावीन काळ घालवू नको रे, हरी भजनावीन काळ घालवू नको रे, हरी भजनावीन काळ घालवू नको रे, घालवू नको. हरी भजनाविनं काळ घालू नको रे. म्हणून अखंड त्या भगवंताचं भजन त्याचं चिंतन केलं पाहिजे. नाहीतर आम्हाला कर्म चुकत नसतात. हा कर्म कोणालाही चुकत नाही. साधू संतांना सुद्धा कर्म चुकले नाही. भीष्माचार्य 122 बाण त्यांच्या शरीरामध्ये शिरले आणि भीष्माचार्य त्या युद्धभूमीमध्ये शरपंजिरी पडलेले. पण त्या ठिकाणी भगवान परमात्मा गेले आणि भगवंत जवळ गेल्याबरोबर भीष्माचार्य भगवान परमात्म्याला म्हणायला लागले, देवा मला असं मरण का आलं सांगा ना देवा. 122 बाण माझ्या शरीरामध्ये शिरले पण आयुष्यभर निष्कलंक जीवन जगलोय देवा. काय चूक होती माझी? आयुष्यभर चांगलं जीवन जगलोय देवा. आणि मग भगवान परमात्मा म्हणायला लागले, भीष्माचार्य तुम्ही म्हणतायत ते सर्व खरं आहे, पण ज्या वेळेस तुम्ही एक क्षत्रिय होता, तुमच्यासारखा महायोद्धा महाभारतामध्ये दुसरा कोणीही नव्हता, पण ज्या वेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतंय त्यावेळेस तुम्ही निमूटपणे बघत होता. एक आवाज जर कौरवांना दिला असता ना तर कौरवांची ताकद झाली नसती द्रौपदीच्या वस्त्राला हात लावायची. का सहन केलं त्यावेळेस तुम्ही? तुमच्यासारखा महायोद्धा दुसरा कोणी नव्हता, पण तरी सुद्धा कौरवांना एक शब्द सुद्धा तुम्ही बोलले नाही. क्षत्रियाचा धर्म काय असतो? एका स्त्रीचं रक्षण करणं आपलं काम आहे. तुम्ही निमिटपणे बघत होता तरी सुद्धा एक शब्द बोलले नाही. ते कर्म आज तुम्ही बघतायत. आणि मागच्या जन्मामध्ये एका सरड्याला बाण मारला आणि त्या सरड्याला कुंपटीवरती फेकलं, त्याच्या शरीरामध्ये कित्येक काटे शिरले असतील. ते कर्म तुम्ही आज भोगतायत. मग विचार करा, हे कर्म करत असताना आमच्याकडून कर्म होऊन जात असतात, पण कर्म भोगल्याशिवाय फिटत नाही. कर्म आम्हाला कराव, आमच्याकडून होऊन गेले ना, पण कर्म आम्हाला भोगावाच लागत असतात. कर्म चुकत नाही. भगवान परमात्मा जरी समोर आला ना तरी आम्हाला कधीही कर्म चुकत नसतात. उल्केश्वर या ठिकाणी शरभंग नावाचे ऋषी राहत होते. शरभंग ऋषींची साधना एवढी मोठी होती, अधिकार एवढा मोठा होता की जगाच्या मालकाने भगवान श्रीरामचंद्र प्रभू त्यांच्या दर्शनाला यायचे. एकदा भगवान श्रीरामचंद्र प्रभू त्यांच्या आश्रमामध्ये समोर येऊन बसले आणि शरभंग ऋषींच्या अंगाला सगळी रगतपिती झाली होती. शरीरामधून पू व्हायचं, रक्त व्हायचं. शरीरावरती त्वचा एवढी खराब झाली होती. पण लक्ष्मणजी बरोबर भगवान श्रीरामचंद्र प्रभूच्या होते. बरोबर आल्याबरोबर भगवंत शरभंग ऋषींबरोबर गप्पा मारत बसले आणि लक्ष्मणजींनी विचारलं, म्हटले का हो ऋषी, का हो महाराज, तुम्ही जगाचा मालक तुमच्या दर्शनाकरता इथपर्यंत येत आहेत, मग तुम्ही भगवंताला का सांगत नाही की माझी शरीराची त्वचा व्यवस्थित करून द्या? शरीरामधून पू वाहत आहे, रक्त वाहत आहे, तुम्ही भगवान परमात्म्याला का सांगत नाही? आणि तुम्ही जर जगाच्या मालकाला सांगितलं भगवान परमात्म्याला तर भगवंत तुमची सोन्याची त्वचा करून देतील, का सांगत नाही? आणि शरभंग ऋषींचं उत्तर एवढं गोडे. शरभंग ऋषी म्हणले, लक्ष्मणजी तुम्ही म्हणताय ते सर्व खरं आहे, पण मागच्या जन्मातलं काहीतरी माझं कर्म असेल म्हणून आज माझ्या शरीरामधून पू रक्त वाहत आहे. आज भगवंत मला माझी त्वचा व्यवस्थित करून देतील, पण आज जर माझी त्वचा व्यवस्थित भगवंतांनी केली ना तर राहिलेले कर्म मला पुढच्या जन्मात भोगावं लागणार आहे.
केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे किती, 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 उपजले मेले ऐसे किती. हो केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 केले कर्म त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म कर्म झाले. झाले केले कर्म झाले त्याची भोगाले. मग शरभंग ऋषींचं उत्तर आहे, केलेले मी कर्म असतील ना, ते कर्म मला ह्या जन्मात भोगून इथंच संपून निघून जायचं. ते कर्म मला शिल्लक ठेवायचे नाही. या जन्मात भगवंत माझी त्वचा व्यवस्थित करून देईल, पण राहिलेले कर्म मला पुढच्या जन्मात भोगावं लागणार आहे. मग माझं म्हणणं असं आहे की ह्याच जन्मामध्ये हे कर्म भोगायचे नाही तर संपून निघून जायचं. म्हणून आम्ही कर्म करतोय, पण कर्म आम्हाला कधीच चुकत नाही, कधीच चुकत नाही. म्हणून तो भगवान परमात्मा आम्ही जसे कर्म करू तसे कर्म आम्हाला भोगावं लागणार आहे. आणि जे लोक चुकतात ना, त्यांना रस्ता दाखवायचं काम खऱ्या अर्थाने संत करतायत. त्या संतांनी आम्हाला त्या भगवान परमात्म्याची ओळख करून दिली. कारण आम्ही कधी जगाच्या मालकाला बघितलं नव्हतं. बघितलंय का कधी? नाही. पण त्या संत महात्म्याने आम्हाला खऱ्या अर्थाने सांगितलं. संतांचा इतका मोठा अधिकार होता, संतांचा आणि देवाचं एवढं सख्यत्व होतं. त्या संतांनी आम्हाला भगवान परमात्म्याची ओळख करून दिली. आणि तेच संत म्हणजे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अरे बाबा हे शरीर त्याच्या सत्तेशिवाय चालत नाही. अभंगाचं पहिलं चरण. चाले हे शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची चाले हे शरीर कोणाचे असते, चाले हे शरीर कोणाचे असते, चाले हे शरीर कोणाचे असते,
कोण बोलवितो हरिविन. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे सगळं त्याच्या सत्तेनं चालतं. कारण तसं विचार केला तर दोन सत्ता या, एक भौतिक सत्ता आणि दुसरी म्हणजे ईश्वरीय सत्ता. भौतिक सत्ता म्हणजे भौतिक सत्तेमध्ये आम्हाला धरण बांधता येतं नाही का. धरणाचं पाणी गावापर्यंत शहरापर्यंत आणता येतं, ते पाणी नळाला सोडता येतं. पण धरणातच जर पाणी आणायचं असेल त्याला कोणती सत्ता लागते हो? ईश्वरी सत्ता लागते. धरणात पाणी येत नाही, मग ईश्वराची सत्तेशिवाय येऊ शकत नाही. भौतिक सत्तेमध्ये धरणापासून गावापर्यंत आम्ही आणू शकतो असं म्हणता येईल का? भौतिक सत्ता ईश्वराच्या सत्तेवरती आधारित आहे का नाही? म्हणून आज जी सत्ता आहे भौतिक सत्ता आहे, भौतिक सत्तेमध्ये दोष आहे हो, कित्येक दोष आहे भौतिक सत्तेमध्ये. प्रत्येक माणसाला कळतंय व्यसन करू नये, कळतंय ना माणसाला नाही का. व्यसन करणं चुके, व्यसन केल्यानं शरीर खराब होणार आहे, पण तरी माणसं केल्याशिवाय राहत नाही का. कळून केलेली चुकी खऱ्या अर्थाने हे भौतिक सत्तेमधले दोष आहे. पण ईश्वराची सत्ता आहे ते आपल्या हातात काहीच नाही. जसे कर्म असेल तसे माणसाला भोगावं लागत असतात. आणि ते कर्म सुद्धा मागच्या जन्मी जे आपण जे कर्म केले असेल त्याच्यावरून पुढचं आयुष्य आपल्याला असते. म्हणून ते कर्म आपण कसे करायचे हे ठरवलं पाहिजे. भगवंताच्या सत्तेशिवाय काहीच चालत नाही नाही का. अहमदाबादचं विमान क्रॅश झालं, त्याच्यामध्ये एक जण वाचलाय, हे त्याच्या हातात होतं आहे. त्याचं आयुष्य अजून शिल्लक होतं म्हणून. कारण लल्लाटीचे लेले नामोडे काय केलं, सटवीना आमच्या कपाळावरती 5वीच्या दिवशीच टाकलेलं आहे. आमचं भविष्य आणि आमचं आयुष्य आमच्या कर्मानं सुरलेलं आहे. लल्लाटीचे लेले नामोडे काय केले, सटवीच्या राते नावी संभाव्य वाते. कारण मातावर्ग जुन्या काळामध्ये 5वीच्या दिवशी घरात दिवा लावलेला असायचं. का लावायचा होतो? कारण आमच्या मातावर्गांची समज असायची का त्या दिवशी दिवा रात्रभर जर तैवत ठेवला त्या दिवशी सटवी येईल, माझ्या लेकराचं भविष्य येईल. पण कदाचित घरात जर अंधार असेल ना, त्या अंधारामध्ये तिच्याकडून काही शब्द काही चुकू नये म्हणून तो रात्रभर दिवा लावलेला असायचा. जुन्या काळामध्ये त्यांची समज असायची. जसं सटवी आमच्या कपाळावरती जे लिहिल ना तेच खरं आमचं आयुष्य आणि तेच आमचं भविष्य राहणार आहे. एकदा आयुष्य संपलंय ना मग आम्हाला निघावं लागणार आहे. पण आमचं जर आयुष्य शिल्लक असलं ना, तो भगवान परमात्मा किती संकट येऊन किती अडचण येऊ बरोबर जात नाही. कितीही मोठं घटना घडू तरी सुद्धा माणूस त्याच्यातून वाचतोय नाही का. त्या विमानामध्ये कित्येक गेले, एकटा वाचला, त्याचं आयुष्य शिल्लक होतंय. याच्यानंतर बांगलादेशमध्ये एक मीडियावरती तुम्ही बघितलं असेल, कारण बांगलादेशमधले 15 मच्छीमारी म्हणजे मासे धरणारे समुद्रामध्ये गेले होते. किती? 15 जण 400 किलोमीटर आतमध्ये गेले आणि ती त्यांची बोट उलटी झाली म्हणजे पलटी झाली. ती वारा सुटला, वादळ सुटलं, त्याच्यामध्ये पलटी झाली. त्याच्यातले 14 जण मेले, पण एक जण शिल्लक राहिला. तो किती दिवस जिवंत होता माहिती का? 5 दिवस जिवंत होता. 5 दिवस त्या पाण्यावरती तरंगत होता. रविनाथन त्याचं नाव आहे. 5 दिवस त्या पाण्यावरती होता. पावसाचं पाणी पडायचं ना तेच पाणी तोंडात घ्यायचा आणि 5 दिवस जिवंत राहिला. त्याची त्वचा शेवटी त्याला बाहेर काढलं ना, त्यावेळेस त्वचा त्याची जर बघितलं असं हात लावला तर तुटून येते, एवढी भिजट झालेली होती. 5 दिवस पाण्यामध्ये पोहत होता. कसा पोहत असेल? मी एखादा इतिहासातली गोष्ट नाही सांगत, आत्ता 1 महिन्याची गोष्ट असेल ती. आणि बांगलादेशमधील ती माणसं वाहून नेणारे त्या होडीनं त्याला बाहेर काढलंय. म्हणजे जोपर्यंत आपलं आयुष्य संपत नाही ना तोपर्यंत तो जगाचा मालक आपल्याला वाचवत असतो. आणि एकदा आयुष्य संपलं तर त्याला कारण सुद्धा लागत नाही, कधी निघावा लागेल याचा भरोसा नाही. विठ्ठल सर्व जग त्याच्या सत्तेनं चालतंय. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात का त्याचं भजन करा, त्याचं चिंतन करा. त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं सर्व जग चालत असतंय. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याच्या भजनाला चुकू नको. अभंगाचं दुसरं चरण. हा देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण. हा देखावी ऐकावी एक नारायण, हा देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण, देखावी ऐकावी एक नारायण. ओ दयाचे भजन चुकवू नको, आ दयाचे भजन चुकवू नको, आ दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको, आ दयाचे भजन चुकवू नको,
देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याच्या भजनाला चुकू नको. कारण त्या भगवंताला आम्ही आठवलं पाहिजे. सकाळी सकाळी किती घाई असू द्या ना, 2 मिनिटं आपल्या घरातील देवघरासमोर त्या भगवंताला आम्ही हात जोडू शकत नाही का हो? त्याला सकाळी सकाळी हृदयामध्ये साठवा, त्याला हृदयामध्ये आठवा. सकाळी सकाळी भगवंताला जर आम्ही हृदयामध्ये साठवलं, त्याला जर हृदयामध्ये आठवलं, तर दिवसभर माणूस वाईट काम करणार नाही. फक्त सकाळी जगाच्या मालकाला हृदयामध्ये साठवलं पाहिजे, त्याला आम्ही आठवलं पाहिजे. त्याचं भजन, त्याचं चिंतन आमच्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे. हे बघा, धन दौलत आमच्याबरोबर येणार नाही. बायको फक्त दरवाजापर्यंत असते, समाज हा स्मशानापर्यंत असतो, मुलगा हा फक्त अग्नी दान देण्यापर्यंत असतो. आमच्याबरोबर फक्त केलेले कर्म येत असतात, दुसरं काहीच येत नाही. बोलायच्या अगोदर विचार करायला शिकलं पाहिजे, लिहायच्या अगोदर वाचायला शिकलं पाहिजे, हार मानण्याच्या अगोदर प्रयत्न करायला शिकलं पाहिजे, नाही का? मरायच्या अगोदर जगायला माणसाने शिकलं पाहिजे, खर्च करण्याच्या अगोदर कमवायला शिकलं पाहिजे. आणि जीवनात इतक्याही चुका नाही केल्या पाहिजे की पेन्सिलच्या अगोदर ते कुठरभर संपून जाईल. जीवन असं माणसाने जगलं पाहिजे. म्हणून त्या भगवंताने सुंदर आम्हाला निर्णय दिला हो. जीवन असं जगा का आपण बसलो तर आपल्याबरोबर 4 जण बसले पाहिजे, आपण उठलो तर आपल्याबरोबर 4 जण उठले पाहिजे. धन दौलत आमच्याबरोबर येणार नाहीये, माफी मागून छोटं व्हा, पण खोटं बोलून जीवनात कधी मोठं होऊ नका. आमाप धन कमवलं जी माणूस धनवान होत नाहीये. खरा धनवान तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार आहे, नेक व्यवहार आहे, चांगले संस्कार आहे, तोच खरा धनवान असतो. दुसऱ्याला देण्याकरता आमच्याकडे काही नसलं तरी चालेल, मात्र दुसऱ्याला आम्हाला सन्मान देता आला पाहिजे. सुगंध देणारी अगरबत्ती जर एकदा संपली ना, खाली फक्त राख उरत असते हो. त्या राखेचा पुन्हा कधीही सुगंध येत नाही. जोपर्यंत आपल्या देहामध्ये हा आत्मा आहे तोपर्यंतच आपला सुगंध दरवळत असतो. एकदा आत्मा निघून गेला ना, देह जाईल, 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 देह जाईल. देह जाईल, जाईल, त्याची काळोबा खाईल, देह जाईल, जाईल, त्याची काळोबा खाईल, देह जाईल, 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 देह जाईल जाईल त्या शिकाळोबा खाली. एकदा आपला आत्मा निघून गेला, खाली फक्त राख उरणार, त्या राखेचा पुन्हा कधी सुगंध येत नाही. माणसाने विज्ञानाच्या जोरावरती, तंत्रज्ञानाच्या जोरावरती किती प्रगती करू द्या, पण नियतीनं मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा आम्हाला स्वीकारावाच लागणार आहे. याला म्हणतात मरण. याच्यात बदल होत नाहीये. माणसं या विश्वामध्ये येताना आपल्याबरोबर काय असतो? देह असतो, नाव नसतं. हे विश्व सोडताना नाव असतं, देह नसतं. या देहाचं रूपांतर नावात करण्याच्या प्रवासालाच खरं आयुष्य म्हटलेलं आहे. माणसं कितीही म्हणत असल्यानं माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी तेवढी प्रॉपर्टी, बरोबर काहीच येणार नाही. भगवान परमात्मा हसत असतो, जगाचा मालक म्हणत असतो, अरे वेड्या, हा सगळा 7-12 माझ्या मालकीचा आहे, तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारावरती इथं पाठवलंय. बेट्याच्या दिवशी करार संपेल ना, त्या दिवशी तुला शर्टाचं बटन लावायला सुद्धा वेळ दिला जाणार आहे. तू जगाचा मालक आहे. म्हणून तो भगवान परमात्म्याचं भजन आम्ही त्याचं चिंतन केलं पाहिजे. हे बघा, वाईट कर्म माणसाकडून होऊन जात असतात आणि चांगले कर्म माणसाला करावं लागत असतात. आमच्या सरांनी आयुष्यभर चांगलं कार्य केलं हो. मुलांना घडवण्याचं काम केलंय, समाजसेवा केली, सुंदर असा आपला परिवार घडवला आहे. मी नेहमी म्हणत असतो बघा, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करा, कुठलंही क्षेत्र असू, राजकीय असू, कुठलंही कार्य असू तुमचं, तिथं काम करत असताना प्रामाणिकपणाने काम करा, हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. मग आम्ही म्हणायचं नाही का आम्ही परमार्थ करतो, आमचाच परमार्थ नाही. तुम्ही कुठेही काम करा, ते कुठलंही क्षेत्र असू, पण त्याच्यामध्ये काम करत असताना प्रामाणिकपणाने काम करा. तसं आमच्या सरांनी आयुष्यभर प्रामाणिकपणाने काम केलंय. मुलं शिकवले, प्रामाणिकपणाने शिकवले. शाळेकरता कष्ट घेऊन शाळेची इमारत उभी केली. परमार्थ नुसतं माळ लावले गंध घालणे याला परमार्थ म्हणत नाही. पण आम्ही जिथं काम करत असू ना, तिथं प्रामाणिकपणाने काम करा, चांगलं जीवन जगा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, 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 विठ्ठल,
आत्ताच या ठिकाणी राहता तालुक्याचं वैभव असणारे, कारण नेहमी समाजसेवेमध्ये समाजाच्या सेवेमध्ये कार्यरत असणारे आदरणीय आमचे भगवान आबा डांगे सुद्धा उपस्थित राहिले. आबांना सुद्धा धन्यवाद देतोय. विठाल विठाल. कारण जीवनामध्ये माणसाकडून वाईट कर्म होऊन जात असतात, पण चांगले कर्म माणसाला करावं लागत असतात. तुमचा जर कर्मावर विश्वास असेल आणि देवावर जर श्रद्धा असेल ना, काळ किती वाईट येऊ दे हो, त्याच्यातून नक्की मार्ग निघत असतो. नुसतं आयुष्यामध्ये पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका, त्यांना जगणं बाजूला राहून जातं. जन्माला येताना आम्ही काय घेऊन आलो होतो आणि जाताना आम्ही काय घेऊन जाणार आहात, सगळं इथं सोडून जावं लागतं. बरोबर काहीच नेता येत नाही. फक्त चांगलं जे कार्य करू, चांगलं काम करू, तेच आमच्या बरोबर येणार आहे. सुखासाठी जे कराल ना त्याच्यात आनंदच मिळेल असं नाही, पण जे आनंदाने कराल ना त्याच्यात नक्की सुख मिळणार आहे. आयुष्य म्हणजे एकेरी मार्गाप्रमाणे असतं. मागं वळून बघता येतं पण मागं जाता येत नाही. त्या भगवंताने सुंदर आम्हाला जीवन दिलंय, सुंदर जगायला शिका. विठाल विठाल. कारण ह्या विश्वामध्ये तोच खरा भाग्यवान आहे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, नाही का, संपत्तीसोबत धर्म आहे आणि आपल्या उंजळीतलं दुसऱ्याला देण्याची ताकद आहे, तोच खरा भाग्यवान आहे. भगवंताकडे मागत असताना एवढंच मागा, ते जगाच्या मालकाला सकाळी उठल्यावरती म्हणा, देवा हे सगळं जे दिलंय ना देवा, हे सगळं तुझं आहे, मी भक्त भगवंता निमित्त मात्र आहे देवा. फक्त एक काम कर भगवंता, हिची दान दे का देवा, तुझा विसर नवा. भगवंताकडे एवढंच मागा का देवा, तुझा विसर मला पडू देऊ नको. आणि एकदा का भगवंताचा विसर आम्हाला पडला नाही, आमचे पाय मात्र जमिनीवर राहतील, नाही का. तो भगवान परमात्म्याचा जर आम्हाला कधी विसर पडला नाही ना, आमचं सुंदर जीवन जाईल. विठ्ठल विठ्ठल. कारण आपल्याला स्वतःला जर मोठं व्हायचं असेल ना, तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करायला शिका. जी माणसं दुसऱ्याचा आदर करतात, दुसऱ्याचा सन्मान करतात, ती लोक कायमचे मोठे होत असतात. पण जे दुसऱ्याचा कधी विचार करत नाही ना, त्यांची प्रगती कधीच होत नाही. कारण एखादी वस्तू जर वापरली नाही ना, ती गंजून जाते, आणि जास्त वापरली तर ती झिजते, नाही का. मग न वापरता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखादुःखामध्ये झिजणे केव्हा चांगलंच आहे ना. म्हणून दुसऱ्याकरता आम्ही झिजलं पाहिजे, दुसऱ्याकरता कामं आलं पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधा परिदरवळ. मग दुसऱ्याकरता आम्ही काम आलो पाहिजे. सुंदर भगवंताने आम्हाला हे जीवन दिलंय हो. एका कवीनं सुंदर म्हटलेलं आहे, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे इतना कमा कर, कफन में जेब है ना कबर में अलमारी. आणि ये मौत की फरिश्ते रिश्वत भी नाही लेती. धन कमवून बरोबर नेलं असतं, पण ते मौत के परिस्थिती रिश्वत सुद्धा घेत नाही ना. म्हणून जीवनामध्ये नुसतं धन आमच्या बरोबर येणार नाही, केलेलं कर्म असेल, केलेली समाजसेवा असेल, हीच आमच्या बरोबर येणार आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना ज्याला खऱ्या अर्थाने गरज असेल ना, त्याला आमच्या आयुष्यामध्ये आम्ही मदत केली पाहिजे, त्याचे आम्ही कामं आलो पाहिजे. जगामध्ये भरपूर गरीब आहे. आजही देशामध्ये समाजासाठी काम करणारे माणसं भरपूर आहे हो. डॉक्टर विठ्ठलराव लहाने ऐकून असाल, डॉक्टर तात्याराव लहाने ऐकून असाल तुम्ही. कारण तात्याराव लहानेने हजारो ऑपरेशन, लाखो ऑपरेशन गरिबाचे फ्री केले. त्यांचेच बंधू तात्यारावला, त्यांनी आजही गरिबाचे 4-4 ऑपरेशन फ्री करतायत.
समाजामध्ये आहेच ना लोक, या देशासाठी बलिदान देणारे लोक होते. भगतसिंग असेल, राजगुरू असेल, सुभाषचंद्र बोस असतील, नाही का. आजही सीमेवरती लढणारा आमचा सैनिक आहे, देशासाठी दुसऱ्यासाठीच लढतोय ना. तुमच्या आमचं संरक्षण करणारा आमचा सैनिक आहे, त्याचा आम्ही विचार केला पाहिजे. हा देश ज्यांनी आम्हाला स्वतंत्र करून दिलाय त्यांचं आम्हाला सकाळी उठल्यावरती आठवण आली पाहिजे. म्हणून जीवन म्हणजे दुसरं काय, आयुष्य म्हणजे दुसरं काय, नाही का. आयुष्य जगत असताना नुसतं धन कमवले, पैसा कमवणे, तेवढाच कमवणे हा उद्दिष्ट नाही. पण आम्ही किती जणाला कामं येतो, दिवसभरात किती जणाचं आम्ही चांगलं कार्य करतो. खऱ्या अर्थाने तो आमचा शेवट गोड म्हणावा लागेल. माणसाचा शेवट गोड कधी होतो, आयुष्यभर दुसऱ्यासाठी आम्ही कामं आलोय, दुसऱ्यासाठी आम्ही आयुष्यभर झिजलोय, मग खऱ्या अर्थाने आमचा शेवट गोड म्हणावा लागेल. विठ्ठल विठ्ठल. कारण माणसाचं जीवन जगत असताना माझ्या माऊली ज्ञानोबरायाच्या जीवन चरित्रकडे एकदा बघा. माऊली ज्ञानोबराया त्या चारी भावंडांना किती त्रास लोकांनी दिला हो, तरी माझ्या माऊली ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरीमध्ये कुठं उल्लेख केला नाही का या समाजाने आम्हाला त्रास दिलेलं कुठं नाही. ज्ञानेश्वरीच्या शेवटी माझ्या माऊली ज्ञानोबरायाने पसायदान लिहून ठेवलं. आता विश्वात्मके देवे येणे वागिज्ञ तोषावे, तोसूनी मज द्यावे पसायदान. भगवंताला म्हणतात, देवा तुझ्याकडे शेवटचं मागतो, अख्खं विश्व सुखी कर, ज्यांनी त्रास दिला ना त्याला सुद्धा सुखी कर, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो. हे माऊलीचे विचार आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये माऊली ज्ञानोबरायाचं चरित्र आमच्या डोळ्यासमोर आणलं पाहिजे. काही काही माणसं आत्महत्या करतात का, संकट आलंय, कित्येक अडचणी असतात, पण माझ्या माऊलीचं जीवनचरित्र वाचावं. कवळ्या वयात आई वडील निघून गेले, किती संकट होतं 4 लेकरांवरती. कोणी समाजाने सहानुभूती त्यांना दाखवली का नाही. इतकं संकट मोठं 4 भावंडावरती होतंय. ती मुक्ताई छोटी 4 वर्षाची होती, त्यांनी केलंय आत्महत्या नाही. आम्ही जीवनामध्ये माऊलीचं जीवनचरित्र एकदा जर वाचलं ना, माणूस आयुष्यात आत्महत्या करणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण माणसाच्या जीवनामधले आमचं आयुष्य म्हणजे संघर्षमय हो. संघर्ष एक जीवनामध्ये आम्ही संघर्ष केला पाहिजे. जीवनामध्ये अडचणी येत असतात, अडचणी जात असतात, त्याच्यावरती संघर्ष करणं आम्ही शिकलं पाहिजे. जीवनामध्ये जिंकण्याची मजा तेव्हाच असते हो जेव्हा सर्वजण आपल्या हरण्याची वाट पाहत असतात. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कोणीच हरू शकत नाही. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. आणि जिंकण्याची सुरुवात तिथून करा जिथून सगळ्यात जास्त हरण्याची भीती असते, तिथून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण माणसाचं ध्येय जर उंच असेल ना तर झेपही उंच घ्यावी लागते. कधी कधी देव तुमची परिस्थिती सुधारत नसतो, कारण त्याला तुमची मनस्थिती सुधारायची असते. जीवन आहे खरी कसोटी, हार कधी मानू नका, आणि येईल तारावयास कोणी वाट कोणाची पाहू नका. जीवनामध्ये कधीच कोणाची वाट पाहू नका. कारण सांगणारे माणसं कधीच यशस्वी होत नसतात, आणि यशस्वी झालेले माणसं कधीच कारण सांगत नसतात. जे काही करायचं ते गर्दीतून बाहेर येऊन करा, कारण आपल्याला स्वतःच करावं लागणार आहे. अडचणीत असताना अडचणीपासून लांब पडण्यामध्ये अधिक अडचणी जाण्यासाठी, नाही का. ध्येय एवढं मोठं ठेवा का नशिबाला सुद्धा झुकावं लागेल. आणि ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा की लोक वेडं म्हटले तरी चालतील, कारण वेडीच माणसं इतिहास घडवत असतात संतोष महाराज, आणि शिकलेली माणसं इतिहास वाचत असतात, नाही का. म्हणून चांगलं जीवन जगा. नुसतं स्वार्थासाठी जगू नका. जिथं सन्मान नाही ना तिथं जाऊ नका. लोकांवरती प्रेम असं करा, मैत्री अशी करा का सगळं जग आपलं होईल. प्रेम असं करा का सगळं जग प्रेमळ होईल. इतरांना मदत अशी करा का आपल्या जीवनाचं सार्थक होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण जीवनामध्ये लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. लोक काय म्हणतील हा विचार जर आमच्या एकदा मनात आला ना, माणूस कधीच प्रगती करू शकत नाहीये. या विश्वामध्ये इमानदारीने काम करणाऱ्या माणसांना 2 बक्षिसं हमखास असतात. एक म्हणजे विरोध आणि दुसरी म्हणजे टीका. संघर्षातून एकदा अस्तित्व निर्माण झाला ना, मग जीवनामध्ये जगण्यात वेगळीच मजा असते, नाही का. तो संघर्षामधलं ते अस्तित्व आम्ही जर निर्माण केलं ना, ते पुन्हा विकत सुद्धा घेता येत नाही, नाही का, आणि दाखवता सुद्धा येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे सगळं त्याच्या सत्तेनं चालतंय. हे सगळं चालवणारा तो भगवान परमात्मा आहे. त्याच्या भजनाला चुकू नको, त्याचं अखंड भजन कर, त्याचं चिंतन कर. पण तुकोबाराय म्हणतात, आपला अहंकार सुद्धा तोच जगाचा मालक चालवत असतो. अभंगाचं 3रं चरण. चालवी अहंता
आपली अहंता सुद्धा तो जगाचा मालक चालवतोय म्हणून ते त्याच्या सत्तेशिव काहीच चालत नाही. वृक्षाची ये पानं हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. सगळं त्या भगवान परमात्म्याशिव काहीच चालत नाही. पण काही साधक मंडळी म्हणजे तुकोबा राहिले म्हणले कुठे होतो भगवान परमात्मा, अभंगाचं शेवटचं चरण. वा वा. का म्हणे विठू पुणे काय वा वा. विठोबार घुमाई चला चला आई दे जे ढोबार घुमाई जैसे ढोबार घुमाई ढोबार घुमाई. बसा 2 मिनिटं नवनाथ दादा 2 मिनिटं बसा, आपण समारोप करून घेऊ लगेच. बाकीचे बसून घ्या खाली.
घनश्याम दादा नंतर टाकू ते, नंतर सांगतो मी लगेच. तुका म्हणे विठो भरलास बाह्य काय उणे आहे चराचरी. असा तो भगवान परमात्मा, त्याचे सत्यशिव काहीच चालत नाही. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा, त्या भगवंताची भक्ती, त्याचं चिंतन करा. कारण आज ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत ते निमित्त म्हणजे कैलासवासी सकारे शंकर मोरे उर्फ सर. कारण सरांना जाऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे. सरांच्या जीवनामध्ये चांगलं कार्य, आयुष्यभर जीवन चांगलं जगले, चांगला परिवार घडवला. संपूर्ण 5 मुले असतील, 1 मुलगा असेल, चांगला परिवार सरांनी घडवला. खरं म्हणजे बाप गेल्यावरती बापाचं महत्त्व माणसाला कळत असतं, नाही का. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. हजारो माणसं मिळतील आयुष्यामध्ये, पण हजारो चुकांना क्षमा करणारा बाप पुन्हा कधी मिळणार नाही. ढगाच्या आड गेलेला सूर्य दिसेल, पण माती आड गेलेला बाप पुन्हा कधी दिसणार नाही. तुम्ही कितीही शिकलात हो, किती पैसा कमावला ना, पण आईबापाच्या आशीर्वादाशी सगळं काही व्यर्थ असतं जीवनामधलं. आमच्या दरवाज्यासमोर जोपर्यंत आई आमची बसलेली ती श्रीमंती आहे. आमचा बाप दरवाज्यासमोर बसलेला आहे, खऱ्या अर्थाने ती श्रीमंती. आईबाप निघून गेल्यावरती कोणाला दाखवायचं हो? जीवनामध्ये आई असेल, बाप असेल, तर इतकं काळजी त्या मुलांची करत असतो. लेकुराचे हित वाहे माऊलीचं चित्त. आयुष्यभर त्या मुलावरती प्रेम करणारा तो बाप असतो. आयुष्यभर मुलावरती प्रेम करणारी ती आई असते, नाही का. आपल्या बापाला लहानपणी आम्ही 1000 प्रश्न विचारत असतोय, पण त्या 1000 प्रश्नाचं उत्तर आमचा बाप आम्हाला देत असतोय. पण तोच बाप जर म्हातारा होऊ द्या, त्याच बापाने आम्हाला 1 प्रश्न 2दा विचारू द्या, आम्ही म्हणतो काय चाललं बाबा तुमची कटकट. कारण त्यांनी आम्हाला तर हाताच्या बोटाप्रमाणे जपलेला असतो, पण म्हातारपणे आम्ही त्यांना जपत नाही. म्हणून सुंदर असा हा परिवार सरांनी खऱ्या अर्थाने घडवला. आमचे नवनाथ दादा असेल, सुंदर परिवार घडवला. सुंदर असा सोहळा आपल्या वडिलांचा साजरा केला आहे. कारण आज ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या वडिलांचं कार्य असेल, आईचं कार्य असेल, कोणीही करत नाही. त्या आईचं बापाचं एवढं प्रेम मुलावरती असतं हो. आजही मातावर्गीय बसलेलं आहे. आज आमच्या या 5 मुली असतील सरांच्या, आज वर्षापासून माहेरामध्ये गेले तर त्यांचा बाप त्यांना दिसत नाही. पण ज्या वेळेस त्या माहेरात येत असतील त्यावेळेस माझी मुलगी कधी येणार ही वाट ते बघत असतात. बाप बघत असतोय कधी माझी मुलगी येणार आहे. ज्या दिवशी मुलगी येणार ना त्या दिवशी रात्रभर त्या बापाला झोप लागत नसते. पण माहेरामध्ये मुलगी आल्याबरोबर त्या मुलीला बाप म्हणत असतो, बस पुरी, काही करू नको, मी सगळं करतोय, बस तू एका जागेवरती, 4 दिवस राहा. पण जाताना तो बाप त्या मुलीची कधीही पिशवी रिकामी पाठवत नाही. किती परिस्थिती बिकट असू द्या, किती हालाकीची असू द्या, पण देताना काही ना काही त्या मुलीला पिशवीमध्ये देणार. आयुष्यामध्ये माहेर किती दिवस येऊ, माहेरामध्ये जोपर्यंत आमचा बाप जिवंत आहे तोपर्यंतचे, आमची आई जिवंत आहे तोपर्यंतचे, नंतर नाहीये, नाही का. कारण त्या माहेरामध्ये दुःख ज्याला आम्हाला सांगायचंय तो शिल्लक राहिला नाही ना, ती आई शिल्लक राहिले नाही, तो बाप शिल्लक राहिला नाही. म्हणून जीवनामध्ये आमचं सर्वस्व असेल खऱ्या अर्थाने आमचे आई बाप आहे. मी नेहमी म्हणत असतो, आमच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याने आम्हाला हे 2 दैवत पहिल्यांदा दिले. एक आई आणि एक बाप, यांची सेवा एकदा करा आणि मग भगवंताची सेवा करा. माझ्या माऊली ज्ञानोबारायानं सांगितलं, सकळ तीर्थाची दुरे, तीर्थयात्रेला जाऊ नका एक वेळेस, पण आईवडिलांची सेवा करा. आणि आईवडिलांच्या सेवेची ताकद एवढी मोठी आहे. माझ्या पुंडलिकरायानं जगाच्या मालकाला अजून उभं केलंय, 28 युग झाले तसं उभं आहे. म्हणून जीवनामधला बाप तो बाप असतो. बाप स्वाभिमानी बाना, बाप कनखर कना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या कष्टाच्या घामाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप तो बाप असतो जीवनामधला. आई असेल, बाप असेल, आईवडिलांची सेवा करा. आमच्या नवनाथ दादांनी खूप सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन केलं आहे. कारण सरांनी सुद्धा आयुष्यभर कार्य चांगलं केलं. मी अगोदरच बोलून गेलो का सरांनी कार्य एवढं महान केलं आहे ना, मुलांना संस्कार देण्याचं कार्य केलं आहे, सुंदर असा परिवार घडवला आहे. पण शेवटी परिवार असा घडवला, अगोदरही बोललो आहे का मुलींच्या नावावरती 5 मुलींच्या 5 डिपॉझिट करून ठेवली होती सरांनी. मला सोपान शिरसाट दादांनी खऱ्या अर्थाने सांगितलं का त्या मुलींना 5ही मुलींना सरांनी बोलवून घेतलं आणि त्या पावत्या मुलींना देऊन टाकल्या. पण मुलीसुद्धा कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, त्या मुलींना सुद्धा त्या सर्व पावत्या आमच्या नवनाथ दादाकडे देऊन टाकल्या. नाही, आमच्या जीवनामध्ये पैसा नकोय, कारण त्या सुद्धा सरांच्या मुली होत्या. आज आपण धकाधकीच्या जीवनामध्ये बघतोय, भावाच्या इस्टेटीमध्ये मुले वाटेदार होतात ना, पण त्या मुलीसुद्धा सरांच्या मुली. नवनाथ दादांचं सुद्धा कार्य इतकं महान आहे.
भावाभावाचं प्रेम काय असतं नाही का, भावा बहिणीचं प्रेम काय असतं खऱ्या अर्थाने आमच्या नवनाथ दादाकडून शिकण्यासारखं आहे. म्हणून त्यांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी सर्वच आलेले आमच्या सर्व दादांचे मुली असेल, रंजनाताई असेल, अनिताताई, अनिताताई असेल, वनिताताई असेल, आमची मंगलताई असेल, सर्वांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. कारण आयुष्यभर तुम्ही बापावरती प्रेम केलं आहे, बापांना सुद्धा इतकं जीवन सुंदर जगले. प्रत्येकाला असं हवावं असं वाटलं पाहिजे का सरांसारखं आमचं जीवन जगलं पाहिजे, सरांसारखं माणसाने जीवन जगलं पाहिजे. म्हणून जीवन जगत असताना भगवंताचं भजन करा, त्याचं चिंतन करा. आपल्या आयुष्यामध्ये ज्याला गरज असेल त्याला मदत करत चला. आम्ही वाढदिवस मोठमोठे साजरे करतो, कोणी DJ वाजवतं, फटाके लाख रुपयाचे फटाके आम्ही वाजवतोय. हे करण्यापेक्षा एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जा, गरिबाच्या मुलाला ते दान कराला. DJ वाजवून फटाके फोडून आम्हाला तो आशीर्वाद मिळणार आहे का हो? नाही. एखाद्या मुलाला आम्ही वही घेऊन दिली, पेन घेऊन दिला, पुस्तकं घेऊन दिलं, तोच आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला पुण्य मिळणार आहे. नाहीच काही नसेल तर झाडं लावा ना. झाडंसुद्धा एक इतकं महत्त्वाचं आहे. आज झाडं लावले पाहिजे, समाजाला गरज असेल त्याला मदत केली पाहिजे. समोर आबा बसलेले, आबांचं दहेगाव मी खऱ्या अर्थाने पाहिलं. तर आबांचे बंधू SP साहेब त्यांनी इतकं सुंदर गाव त्यांचं दहेगाव बनवलं आहे. असं काहीतरी जीवनामध्ये आदर्श आम्ही ठेवला पाहिजे. आमच्यामुळं समाजाचं हित काहीतरी घडलं पाहिजे, असं जीवन जगा. समोर बसणारे सर्वच आता ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचेच मित्र असणारे आमचे मच्छुबो चोळके सुद्धा उपस्थित आहेत. सर्वच आता बरं का सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी स्वतः आबा आहेत. त्याचप्रमाणे आमच्या नवनाथ दादांनी खूप सुंदर असं आयोजन, सुंदर नियोजन केलं आहे. त्याचप्रमाणे मोरवाडीकर सर्वच मंडळी, कारण मोरवाडीमध्ये माझी कथा झाल्यामुळं आमचे घनश्यामदादासुद्धा प्रेमाचे आहेत. सर्व तरुण मंडळ मोरवाडीमधलं सर्वांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. आणि माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. साऊंडवाले दादा असतील, आमचे गायनाचार्य असेल, मातावर्ग असेल, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध, करविली तैसी केली कटकट, वाकडीकडे नीट देव जाणे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. यानंतर बोलणार आहे ना आबा थोडं भावपूर्ण श्रद्धांजली झाल्यानंतरच उठा, तोपर्यंत कोणीही उठू नका. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय. हा बोलिले कुरे वेडे वाकडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज नाही विचारिला ते कारण फुला. करा क्षमा अपराध महाराज तुका मन ज्ञानेश्वरा राखा पाया बैठकरा. क्षमा अपराध महाराज तुम्ही तिथं. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडली. उपस्थित सर्व सज्जन बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपण सन्माननीय आदरणीय ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ज्ञानदानाचं मोठं कार्य केलं असे आपल्या सर्वांचे स्नेही कैलासवासी मोरे सर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्व आप्तेष्ट सगळे सोयरे आस्तगाव पंचकृषीतील सर्व बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी उपस्थित झालात. प्रथमतः आपले आभार. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे परमार्थ स्नेही नगर परिसराचं भूषण, अतिशय तारुण्यामध्ये संप्रदायामध्ये ज्यांची मोठी घोडदौड आहे. खरं तर त्यांनी आता आपल्याला कीर्तनरूपी सेवा देत असताना आपण जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं समाजकार्य केलं पाहिजे, परमार्थाबरोबर आपल्या जीवनामध्ये काही सुधारणा जे आपण करतो त्याचं सुंदर असं विश्लेषण हरिभक्तपरायण उत्तम महाराज गाडे यांनी आपल्याला दिलेलं आहे. महाराज आपल्याला सुद्धा खूप खूप धन्यवाद. खरं तर आमचे मित्र नवनाथ भाऊ आणि मोरवाडी गावच्या पोलीस पाटील सौ नीताताई यांचा हा परिवार खूप सुंदर असा हा परिवार. आमचं गेल्या 15 ते 20 वर्षापासून या परिवाराशी स्नेहभाव आहे. आपल्या कार्यामध्ये सर्टिफाय ऑडिट करत असताना
तत्पर असं ज्यांचं कार्य आहे, समाजामध्ये ज्या जडणघडणी होतात, मग ते धार्मिक कार्य असेल, सामाजिक कार्य असेल, गावच्या काही समस्या असतील, त्या मांडण्याचं प्रखरतेने काम आणि त्यांना सेवा देणारं, साथ देणारं असे नवनाथ भाऊ यांचा हा परिवार. खरं तर हा परिवार घडत असताना त्यांच्यावर जे आज आपण त्यांचे पुतणे असतील, नातवंड असतील, सरांच्या कन्या असतील, हे आपल्या आपल्या कार्यामध्ये जे तत्पर आहे किंवा आपापल्या संसारामध्ये कार्यक्षम आहे, याचं एकमेव कारण की सरांनी दिलेलं त्यांना संस्कार आणि त्या संस्काराच्या शिदोरीवरती ते आपलं कार्य करत आहेत. खरं तर जीवनामध्ये सर्वात मोठं जर कार्य कोणतं असेल महाराज, आपण फार ज्ञानी आहात, परंतु ज्ञानदानाचं काम खूप महान आहे आणि असं हे ज्ञानदानाचं काम आयुष्यभर सरांनी केलं. नेहमी ज्या ज्या वेळेला त्यांची भेट व्हायची त्यावेळेला नेहमी हसतमुख आणि समाजासाठी, मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे यासाठी त्यांची धडपड असायची. असो, अशी व्यक्ती गेल्यानंतर निश्चितच आपल्या सर्वांना मोठं दुःख आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने या परिवाराला द्यावी आणि आपल्या सर्वांच्या वतीने, आस्तगाव परिसराच्या वतीने, राहता तालुक्याच्या वतीने, सन्माननीय आपल्या जिल्ह्याचं भूषण आदरणीय विखे साहेबांच्या वतीने, आमच्या डांगे परिवाराच्या वतीने, दहेगाव वासियांच्या वतीने, आमच्या प्रीती सुधाजी संकुलाच्या वतीने मी सरांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. थांबतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. या ठिकाणी संतोष भाऊ गोरडे पण आहेत, त्यांना विनंती असेल आपणही पुढे यावं. सकाळी शंकर मोरे यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त उपस्थित बंधू भगिनी, सरांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष झाले. सरांच्या जाण्याने त्यांचा एक मुलगा, 5 मुली, यांना जे दुःख झालं, हे दुःख सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देव व सरांच्या आत्म्यात सद्गती लाभो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आमच्या जेजूरकर कुटुंबाच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. चोळकेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन RB चोळके साहेब, तदनंतर संतोषराव गोरडे, बाबूराव लोंढे, गणेशचे संचालक ज्ञानदेव चोळके, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण सर्वजण आपल्या परिसरातील अजातशत्रू असं व्यक्तिमत्व सकाळी मोरे सर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहोत. अतिशय शांत, संयमी, अनेक वर्ष रयत परिवारात ज्यांनी सेवा दिली, अशा या सरांच्या जाण्याने संपूर्ण मोरे परिवार असेल, नातेवाईक, संपूर्ण आस्तगाव परिसर, ते अनेक वर्ष आस्तगावमध्ये वास्तव्यात असल्यामुळं गावाशी त्यांचा अतिशय जवळून असा परिचय होता. अशा या थोर व्यक्तीस मी कृषी उत्पन्न बाजार समिती राहताच्या वतीने, आमच्या गोरडे परिवाराच्या वतीने, ग्रामपंचायत आस्तगावच्या वतीने भावपूर्ण अशी आदरांजली समर्पित करतो. आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आमचे मित्र नवनाथ भाऊ मोरे यांचे वडील, तसेच आमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी आम्हाला ज्ञानदानाचं काम केलं असे कैलासवासी सकाळी भाऊ मोरे सर आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले. त्यांच्या निधनामुळं मोरे परिवार असो, नातेवाईक असो आणि मित्रमंडळ असो, यांना फार मोठं दुःख झालेले. दुःखातून सावरण्याची त्यांना शक्ती देवो, तर सरांच्या आत्म्यात सद्गती